म्हणजे आमच्या घराचं एकदम आधार आहे. सुनाला कसलं काम सांगावं लागत नाही. वेळच्या वेळेला गोळ्या, औषधं, पाणी, जेवण, चहा, नाश्ता सगळं येते. सगळ्याला सुना चांगल्या मिळत नाहीत, पण मला मात्र देवीसारखी सुंदर फार गुणवान माझ. आबा काय बडबड करताय एकटेच तुम्ही? अरे बाबा, सुनबाई म्हणजे माझं सोन्यासारखी आहे. आहे ना, हा, कोण येऊन चांगली म्हणायची. अहो, किती काम करावं त्या बाईने. काम त्याला- करते त्याला कामाला काय- चांगली. त्याला काय माफ आहे का? तुम्ही मला चांगली बायको करून दिली. अहो, तुझं तर करते तुझं. अरे पण मला सुद्धा जीव लावते बापाच्या वर. हा, हा. एखादी मुलगी तुम्ही बापाला जीव जेवण लावते. केलं का? जरा मामा पाणी जेवायला आणू का? थोडा वेळाने आपली बसले आता. लय सासऱ्याला जीव लावतील, मग माझं काय? मग तुम्ही का जेवले नाही काय? जेवलोय काय? हा बरं, बरं. मला साडी घेऊन ये. गावात चालले तर गावात जाऊन चांगली साडी घेऊन ये. मला लग्नाला जायचंय. लग्न आलंय. तू जेवली नसली तर जेवून घे आधी, मग बघू काय असेल. काय जेवली नसली तर जेवून घे म्हणलं. जेवण आले आता. इतके उशिरा जेवण का? आता ऊन वरती आलंय. परवा आपल्या पाहुण्याचं लग्न आहे ना. हा, मला साडी आणा एक. आणि चांगली त्याला आणा कशाला जरा. साडी? आता उतारलाय घरात, किती कस कपाट भरले, जा की त्यातली एखादी धुवा इस्त्री करावा आणि तीच वापरायची ना. मग ते लेकरू तर काय तुला आणायला अडचण अहो आहे? आबा पैसे नाहीत, पैसे नको होय त्याला का? फुकट येतात का साड्या? हजारानं 2-1.5 हजाराला साडी येते. आणि आता सोपं आहे काल तुला 2 ड्रेस आणले आणि त्या एक कमी अहो, केला ते तर- आता बाजारातले आणलेत साधे भाऊ, कामाला लागत आहेत, शेती कामाला म्हणून. काय तुम्ही बी आबा उघडा राहू का मग मी आता? उघडा तिला राहू. लय साड्या आहेत, तुम्ही बघा कपाटात. अहो, पण वेगळी साडी नको का? प्रत्येक लग्नाला एकच साडी घालू का मी? तू नवे कपडे घालणार आणि ती जुन्या साडी जाईल का लग्नाला? अहो काय मा डोक्याला अहो पैसे नाहीत आबा. हे कसं चाललंय आता घरात मला माहिती आहे. तुम्ही काय तुझा एक ड्रेस कमी करायचा, तिला साडी अहो, आणायची. तिला आणली होती माग, लय झाल्या तिच्याकडे साड्या आहे. बाया काय माणसाकडे जास्त लक्ष ठेवायचं. तुला कोण खातो, कोण बघतो? तुम्ही तिचीच बाजू घ्या. मग तिची नको घेऊ, तर कोण घेईन तिची बाजू? काय माझ्या डोक्याला कले करता तुम्ही? पैसे नाहीत माझ्याकडे. तुला कळतं का नाही? तुला काय पैसे हा प्रत्येक वेळेस मला आणायचं म्हणलं की पैसे नसते तुमच्याकडे. पटकन जाऊन साडी घेऊन ये मला. नाही, चांगली चांगली म्हणून तू लय तू आगाव झाली ना. अरे गावात तुझी किती किंमत आहे का नाही तुझी गावात ओढ? किंमत मग आता का मागू का लोकांना आता? लोकांना कसं कशाला काय मारू? मारणार? माझ्याकडे बँकेतून नाही. काढा. एक तर- बँकेतून काढावा. बँकेत आहेत ना, मला माहिती की बँकेत आहेत. काय बँकेत आता चालू राहण्यापुरते इथं. हा. हा? त्याच्यात काय आहे का हो आता? त्या कांद्यात तरी पैसे झालेत का यंदा? माहिती आहे ना कसं चाललंय ते आपलं. त्या गावातल्या कापड दुकानदाराला माझं नाव सांग आणि माझ्या नावावर आणि एक साडी. आपण उधार आणायची गरजच काय आबा? लेकरू आण म्हणते तर आण हे की. तुम्ही काय माझ्या डोक्याला मी असे नाही जाईन मी पुढे निघून. मला पैसे नाहीत म्हणून मी आता काय सांगू आता माझी मला. त्यांचं प्रत्येक वेळेस तसंच असतं मामा. अरे तू असं कसं काय बोलतो? आहो हो का आता तुम्हाला वाटतंय हे बघा बनेल फाटलाय माझा बघा हाय का? पण किंवा आणायला नाही मला पैसे. ही 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 काय हे दिसतंय का तुम्हाला? चिकट आहे, चिकट काय आहे चिकट आता तुम्हाला काय सांगू आबा? तुम्ही पैसे नाहीत म्हणल्यावर काय? आता तू बनेलवर जाणार आहे का लग्नाला? मी जाणारच नाही. जाऊ दे तिला एकटीला. मी जातो पुढे. जाऊ दे. हे प्रत्येक वेळेस असेच करते. जाऊ दे, आपण करू काहीतरी साडीचं. हा, नको काळजी करू. त्याने नाही आणली तर मी आणायला सांगतो. गडी आला ना, मी त्याला दुकानात आणायला सांगतो चांगली साडी. नाही तर तुला पैसे देतो, तू घेऊन ये. बरं. हा, चालतंय. मी येतो थोडस मळ्यातून. हा, आणि मग जेवण करू आपण. आण साडी, आण किराणा, आण अजून काय वैताग आलाय या संसाराचा. आणि पैसे तरी कुठून आणायचं? काय झाड हलवू का कुठं एखादं जाऊन? काय तर कुठं काय कुठून पैशाचं काय माल निघाना अजून. काय करावंच काय वैतागलो भाऊ. असं वाटतं लांब निघून जावं कुठं. कुठून पैसे तरी कुठून आणू नेमकं? आता कुठं चोरी करू का डाका घालू? कुठून पैसे तरी आणायचं माणसं? यार काय एवढं वैतागून बसलाय? काय वैतागून नको तर काय करू मित्रा? का? तूच सांगा रे. काय झालं? काय नाही म्हणून लागत संसारात सारखं. बायकोनी म्हणून आण ही आण ती. आता म्हणते आण साडी
अरे साडी इथं आणू कडून पैसे तर नको तुझ्या जवळ निदान. तू आहेत तुझ्याकडे आहेत का पैसे? काय देतो का मला? आता मी काय उघड्या पैसे नागड माझ्याकडे काय आता. अरे मग आता करूच काय? पैसेच कुठून आणू नेमकं आता? हं? घरी जाऊ का नको? घरी गेले की तुम्ही ते आण साडी, आणा ही आणा ती, नुसतं आणाच लावलाय माग म्हणल्यावर मग घराच्या बाहेरच म्हणलं जाऊन कुठेतरी बसावं. अरे एक युगत आता पैसे कमवायचे. काय म्हणतो? हा अरे पैसा पैसा काय लय पैसा कमवू आपण. हा हा आणि मग बोल की, मी कवाच मी म्हणतोय काय सुचनच मला, सांग बरं मला नेमकं. करू आपण. काय करायचं आपण पेपरला तर वाचतो ना, हा किडनॅप केलं, पैसे मागितले, त्या पद्धतीने ना आपण एक पिंट्याला किडनॅप करू. हा एक पिंट्या हा. आणि त्याला किडनॅप करू आपण आणि त्याच्या आई बापाला पैसे अरे मागू. पण याच्यात आपण सापडलो तर जाऊ जेलमध्ये आपण, तेवढं यानेच करायचं, सीताफीनेच करायचं. असं म्हणतो. हा बघा, नाही तर कुणाला जर कळालं तर मग कर आपले हाय ते नाही, चव नाही, जाईल. नाही. तेवढं सीताफीनेच करू आपण ते. नक्की आहे का? पुढे हा, येते हाय, पिंट्या? हाय, हाय. तुला घर माहिती आहे ना हा त्याचं? माहिती आहे ना. काय चालायचं. मग, मला वाटतं आजच संध्याकाळी जाऊ का? एकटाच असतो का तो घरी? पण हा नक्की. एकटाच असतो. त्याचे आई बाप नसते. नाही नाही आई बापा काय? एकटाच असतो. ते लहान पिंट्या म्हणल्यावर काय त्याला हा. उचलायला आपण एक जणच उचलून घेऊ शकतो. एखादं आहे ना पोत तिथं काहीतरी बारदाना घे संग, हा असा गुंडाळायचा त्याला, हम्म. आणि मग बघू, मग त्याला विचारू फोन नंबर आई बापाचा, आणि मग हा फोन त्याला करून मग फोन पैसे करून. मागायचो. हम्म. मला तशी आवाज बदलायची कला अवगत आहे माझ्या, तसं काय नाही. हा मग तो लय भारी होईल. हा हम्म. कळालंच नाही पाहिजे. पण बघा, ही लवकरात लवकर झालं पाहिजे. नाही, नाही, पैसे संध्याकाळीच लवकर मिळायला जाऊ. पाहिजेत. हा, नाही तर बायको मला घरात नाही घ्यायची. आज संध्याकाळीच जाऊ आणि हा कार्यक्रम बरं करू झालं का? माल थोडस मन हलकं झालं हा. तू भेटल्यामुळं. बरं मग जाऊ का मग आता मी? हा चला आणि संध्याकाळी संध्याकाळी तिथं भेटू आपण. कार्यक्रमच करू आपण. कार्यक्रमच करू. येऊ का मग. हा हा हा. चला 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 चला. पिंट्या, बाळ पिंट्या, 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 नाही ते आम्ही आलो होतो, म्हणलं कस काय तुमचं चाललेलं चौकशी करायला आलो होतो. कशासाठी आले होते नीट सांगा. सहज आलो होतो, म्हणलं भेटावं कस काय भेटायला. मला पकडा होते का? पकडायला कसं काय? बघा कशाला. अरे काय, तो कोणता पिंट्या बघितला होता ह्यो? ते काय जरा सुंट्या निघाला तो. आणि तो कसलं कसलं म्हणला पिंट्या आहे बारीक आणि असं म्हणले आपल्याला लवकर गाव सोडून पळावं लागेल. बसलेलं होतं मला वाटलं बारीक आहे. अरे तो भला पहिलवान दिसत होता. पहिला लय आणलं रे लय आणलं. आता माझं तर आग नक्की 2-4 दिवस आता नक्की दुखत, त्यानं हाडकं दुखले. ते बाबा असले एक तर धंदा करायला नको, नको नको आणि केलं ना तर काहीतरी चांगलंच नाही आपल्या तरी धंदा होणारच नाही बाबा. आपलं याचा धंदा होणार नाही. तो नीट बघितलंच नाही आधी. मी काय म्हणतोय तुला, एखादं लहान मुलाचं ते हे असं होतंय. हा ना. मला वाटतं एखादी तरुण पोरगी पाळवायची का, एखादी बाई म्हणा कोणी म्हणा, तसंच करू. हा हा म्हणजे कसं ती आपल्या आवाक्यात राहील. हा, हा. अलग राहायचं. या असली गडी माणसं म्हणले होतं आपल्यालाच मारी देईन. हा पहिलवानच होता तो. हा. आपण त्याला स्पिंट काय म्हणतो, एखादी ना चांगली पोरगी तरुण करून बघून आहे का पाण्यात एखादी अशी? एखादी सापडली ना, हा मग बघू. आता ठरवून उपयोग नाही, ठरवले हे असे कार्यक्रम असे होते. कार्यक्रम हा. होतात. एखादी कुठंतरी एखादी दिसली ना हम्म. की उचलायची तिला. तसंच हा? करू. चल बरं तू, चल. याशिवाय जमणारच नाही आता. ही जमणार नाही. परत मार खायची वेळ नाही आली पाहिजे. बाबा अवघड अवघड आहे. असा जाऊ.
हो भाऊसाहेब काय झालं काय झालं मग काय विचारतो तरी ते गावातली दोन हा पेतात ते गावातले का हा काय झालं त्यांचं त्याने ना एक किडनॅप करायचं चालू होती एक माणसाचा हा हा plan. हा तर ती हा त्याचा ती फेल झाला एवढी ताकद आली का त्यांना हा बघ ना हा. मग मी लपून ऐकलं हा मग परत त्याने दुसरा प्लॅन केलेला आहे करून काय तर त्यांचा उपाय करू ना आपण हा. हा ती काय म्हणते एखादी पोरगी नाही एखादी बाई परत किडनॅप करू बघू आपण बघू ना त्यांच्याकडे तो धंदाच खोललाय त्यांनी हा त्यांनी धंदाच का खोललाय आता ते. बघू आपण त्यांच्याकडे बघू काय लय त्यांना लय जोर आलाय काय पण माझ्याकडे काय आहे हा त्यांचं हा. हा नादच पण हा मग ते सुधारणार नाही ती हा चालतंय ना मग हा चालेल ना येतो मग मी बरं असं होय ह्यांचा काटाच करू आपण गोंधळ व्हायचा. नाही नाही आज आज आहे ना काटाच काढू बाबा एखादी लहान मुलगा दिसू दे, एखादी बाई दिसू दे, हा. लहान पोरगी असली तरी अडचण नाही, पैसेच मिळवायचेत ना. हम्म. हा. बोबाटा करायचा नाही आणि कार्यक्रम आई थांब. कोणीतरी बाई बसलेली आहे. बाई हाय एक हा? आपल्या आवाक्यात आहे. उचलायचे का त्याला? हा कोण आहे रे भामटे चल, उचल, चल, चल. काय नाही काय नाही हे आमची ही मावशी आहे. हा, मावशी कसं काय मावशी काय तुमचं आहे भाड्यानं तू हा? बाया बाया याच्या बायको याच्या बायको काय केलं म्हणजे मला काय अरे मला बाया बाया माहिती आधी माझ्याच घरी आणलं खुशाल. काय नाही काय नाही काय काय नाही गंमत केली गंमत आम्ही. गंमत काय केली मी मरायची राहिली होती मारायची थांबा काय मारायचं बाया ए, बाई यांनी बघा, कसला धंदा उभा गंमत केली केलाय? आम्ही. ह्यांचं काय यांनी बायांना कसला धंदा चालू केला याने आता काय केलंय लोकांच्या काय बाया केलं? काय चाललंय उद्योग काय चाललाय तुमचा काहीच नाही काय काय उद्योग नाही. आणि मला कोणी धरलं? मला कोण धरलं होय बाया माणूस तुला तर बाया माणूस आहे अरे तू गडी आहे तुला गाडी आहे गाडी आहे मी आणि मग माझ्याकडे कशाला आलता तुम्ही कशाला आलता रे? ते गड्याला धरायला लावले. कळत नाही तुम्ही काय प्रकार आहे मला हे सांगाय पहिले हे काय तुम्ही साडी का नेसली तुला बी कळत नाही कोणत्या बी गाड्यांना फसवायचं काम करते काय करतो काय वय यांनी काय केलं तुम्हाला माहिती आहे का काय केलं काय गावात एक पोराला किडनॅप करायला ठरलं होतं प्लॅन त्यांचा फेल गेला हा यांचं मी चोरून सगळं ऐकलं हा मग म्हणलं आपण साडी घालून जायचं म्हणलं एखादी बाई नाही तर पोरगी उचलू बरोबर यांना जागेवर केस केलं ना ही काय चांगली आहे काही होय चांगली आहे काही असे धंदे करतात म्हणजे एक जणाला ह्यांनी किडनॅप केलं ती जमलं नाही त्यांना त्यांना नाही जमलं हा. आणि मग त्यांनी काय केलं दुसरा प्लॅन केला आम्ही ते चोरून ऐकलं मी म्हणजे बाई किंवा पोरगी एखादी किडनॅप करायची किडनॅप करायची म्हणजे मी ती चोरून हे ऐकलं तुम्ही ऐकलं का मग आणि म्हणून तुम्ही बाई होऊन बस तिथं मग बसला का? साडी नेसून गेलो मी हा अरे असं प्रकार आहे नाही, वय. नाही, तसं नाही. तसं नाही मग कसं आहे आणि किडनॅप कसं आहे? करायचं तरी काय करायचं ए, याला आम्हाला फसवायचं होतं म्हणून आपलं असं बाईक नाही काय तुम्हाला होय? दुसऱ्याच्या बायाच्या अंगावर हात पैसे टाकायला. आल्यावर बरोबर सगळं काढता येतं वय. हा? कोणी सांगितलं होतं हे सगळं असं करायचं? आम्हाला यानेच मला सांगितलं असं करू म्हणून आता मी काय तसं आहे काय तेव्हा बाबा बघा त्याचा नाही मग तो तुला म्हणजे काही म्हणे तीच ऐकायची का हा, लाल रट्टे. सांगितलं कोणी तुला साडी लागते ना साडी 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 सांगितलं
मग आबा, मला काय झालं बरं का, मी आता तुम्हाला सांगा, मला मी असं होतो का कधी? ऐकून घ्या, माझ्या मुलांनी जे केलंय ते करायला नको होतं त्यांनी, आणि त्यांनी असं का केलं याचा जाब मला त्याला सविस्तर विचारावा लागेल. आणि त्याला असा दुपटून काढतो की त्याला आयुष्यभर आदर काढली पाहिजे. मग हिवाळा चांगले आहे का? आम्हाला नाही, पण नाही, कळलं पाहिजे ना तुम्ही तुम्ही काळजीच केलं करू तुम्ही नका. असं. तुम्ही काळजीच करू नका. आता मी नाटक केलं म्हणून तुम्हाला सांगतो ही बरे झाले. यांनी अख्ख्या गावाला याड आणला असता. आणला असता कणाच काय आणला? आणि पोलीस कंप्लेंट वगैरे काय करू नका बर का. आ, तुम्ही म्हणता म्हणून आम्ही कसं काय करणार नाही. अजिबात जर परत कधी जर दिसले ना यांना असं खडीच फळा लावतो मग. आणि मग ती तुम्ही ठरवा काय हा. करायची. तुम्ही काळजीच करू नका. तुम्ही जबाबदारी घेता ना? सुनबाई परत जरा मला लक्ष काय- ठेवा काय करायला लागलाय काम पोरग. करून पैसे तिच्यामुळे झालंय सगळं आबा. हा काय केलं? तिच्यामुळे कसं काय झालं? तिच्यामुळे कसं काय सारखी झालं? म्हणायची साडी आण आण आम्ही आता बायको कशाला केली? बायकोला पैसे साडी नको का? नव्हतं माझ्याकडे, तुम्हाला तर माहिती आहे. मग काय चोऱ्या करायच्यात काय साडीसाठी? शिव म्हणला, मित्र माझा म्हणला, आपण असं किडनॅप अरे करून पैसे अख्खं मिळवते. काय चोऱ्याच करत का. कष्ट कर. कष्ट करून मित्राची खा ना. संगत सोडा. हे तुला काय करी काय शेतीवाडी नाही काय बाय करू लागायचं ना भोंगलं मी नकोच म्हणत होत त्याला, हे काही करून आलाय कसा त्याचा टाकून गेलाय आता? यांच्या साडीसाठी तर सगळं उद्योग करावा लागला नाही हो. साडीला काय एवढे पैसे लागतात? याच्यात घालू घालू हाणावं ह्यांना. हाना, 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 हाना. हे उद्योग करायचे. तू बी हाणायला लागली. तुझ्यासाठी मी नसतो ना ह्याला मारलंच असतं. हा? हा मारलं नसतं. नाही नाही, नाही. मी नसतो ना तर माझ्या जोडीदाराला मारलं असतं. हा हा म्हणजे किडनॅपिंग केलं असतं. गायबच केलं मारलं बी असतं. काय केलं असतं. बरोबर आहे, बरोबर आहे. गड्या माणसाला कशाला आम्ही किडनॅप करू? हा? ही आमची नाटकं चाललेली होती. म्हणलं टाइमपास करू, गमत करू, बरे. हे उद्योग चालले काय त्याचे. डोक्याला ताप आहे बाई. तुम्ही काय बसलाय? आता काय काय करू मी? बया हा? नाही पण बरं झालं ना गं याच्यामुळे तरी उघडं पडलं. हा, नाही तर गावातल्या अख्या बाया किडनॅप केल्या त्यांनी. ते बी हाय. आता हे काढा. निघा आपल्या आपल्या वाटेला. मग काय तर जायचंच ना. अहो तिकडं कुठं घुसायला लागले? जाऊ दे साडी काढायला गेलं असं. चल आपलं बी वैतागच वाढी रवी. बघ ना बाई काय काही करायला लागल्यात बाई लोक. काय तर चल आपल्या इकडं. चल बाई ते कशाला तिकडं